हा प्रश्न केटीजी अँड रेडिएशन या चॅप्टरवर सीईटी 2023 ला आलाय बघा. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर इन्क्रीजिंग द प्रेशर ऑफ ए गॅस बाय 5% इट्स व्हॉल्यूम विल डिक्रीज बाय. आता बघा ऑप्शन ए 5%, बी 5.26%, सी 4.20% अँड डी 4.70%. आता आपल्याला इन्क्रीजिंग प्रेशर हे 5% दिलेलं आहे, म्हणजे डेल्टा पी दॅट इज इन्क्रीज्ड बाय 5%. मग आपल्याला डेल्टा व्ही किती पर्सेंट डिक्रीज झालं हे काढायचं आहे. मी फॉर्म्युला नाही सांगणार आहे हे सोडवताना, मी ट्रिक सांगणार आहे. आता डेल्टा व्ही जर काढायचंय तर कसं काढायचं, डिक्रीज करायचंय, म्हणून इथं डेल्टा पी डिव्हायडेड बाय 100 प्लस हे डिक्रीज आहे म्हणून ऍड करायचं, डेल्टा पी ऍड करायचं आणि त्याला 100 नी मल्टिप्लाय करायचं. मग आता बघा बरं डेल्टा पी किती आहे, 5 डिव्हायडेड बाय 105 आणि त्याला तुम्हाला 100 नी मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे उत्तर हे तुमचं 5 पेक्षा निश्चित कमी येणार आहे. आलं लक्षात? आणि 4 पेक्षा मात्र मोठं येणार आहे. आणि मग जे उत्तर आहे ते आहे बघा तुमचं 4.70%. काय येईल ते 4.70%, जो करेक्ट ऑप्शन डी आहे. समजलं कसं करायचं ते? ट्रिकने करायचं. हे जर सोडवायला गेलं तर खूप लेंदी येतं आणि आपला कॉमन सेन्स आहे ना की प्रेशर जर 5 पेक्षा 5% इन्क्रीज होत आहे तर व्हॉल्यूम डिक्रीज होताना त्याच्यापेक्षा निश्चित कमी होणार आहे. म्हणजे हे ट्रिकनी पण देता येतं, सोडवून पण देता येतं. तर अशा नवनवीन ट्रिक्स जर शिकायच्या असतील तर विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलला नक्की भेट द्या. आणि तुम्हाला असे सीईटीचे पीवायक्यू हवे असतील कमी वेळात छान अभ्यास करण्याकरता तर चॅनलच्या प्लेलिस्टला जा. चॅप्टर वाईज तिथं भरपूर पीवायक्यूचे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला सापडतील. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला विसरू नका. ऑल दी बेस्ट अँड थँक्यू.